तर नमस्कार मंडळी. सकाळी नाश्ता झाला आमचा, त्याच्यामुळे मग नाश्त्याची भांडी चालू होती. सकाळपासून भांडी हातातच घेतलीत मी. मग इथे कोलीन मावशी आलेली, तिच्याकडून घेतली कोळंबी आणि सोडे काढायचे तर मलाच होते, कारण आमच्या आई नव्हत्याच. त्याच्यामुळे त्या मच्छी वगैरे काय साफ करायचं असेल तर ते आम्हाला सगळं करून देतात आणि मी फक्त बनवते ते. तर आज मला एकटीवरच सगळं पडलं आणि मच्छी वगैरे फ्राय करायची होती, बागड्या आणि कोळंबीचं कालवण. संध्याकाळी नवरा बोलला की अलिबागला जाऊया, थोडंसं काम होतं. तर मी अलिबागला बोलले की लगेच रेडी होते, तुम्हाला माहितीच आहे. आणि मी इथे यूज केली पिलग्रिमची सनस्क्रीन, जी की मी आता नवीनच घेतली आणि खूप चांगले मला इफेक्ट पण त्याचा चांगला होता आणि आपल्या स्किनमध्ये पण लगेच ॲब्झॉर्व होतं. ती खूप चांगली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. ॲक्च्युली मी हे मॉर्निंगला पण लावते आणि मला त्याचा इफेक्टच चांगला वाटतो. सो स्टिकी पण नाही बिलकुल पण, आणि रेडी झाली पटकापटा. जेव्हा मी नवीन कपडे घालते तेव्हा माझी खुशी तर काय बघतच नाही. इतकं मला आवडतं ना, आणि मला नवीन नवीन कपडे घालायला खूप जास्त आवडतात. मग आमचं झालं काम आणि मग तिथून गेलो आम्ही थोडंसं वरसोली बीचला. ॲक्च्युली काळोख होता खूप, कारण आता लाईट्स वगैरे काय लावत नाही, सगळं ऑफ करतात. आणि मग थोडेसे तिथे मी 4-5 फोटोज क्लिक केले. ते फोटोज इतके सुंदर आलेत ना की मी इन्स्टाला अपलोड केले. मला माहीत नव्हतं की नाईटला पण इतके सुंदर सुंदर फोटोज येतात. मग आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी, जे की तुम्हाला मी सांगते. आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथे आम्ही पहिल्यांदाच कॅफेत गेलेलो कुठला तरी. तो आमचा फर्स्ट मोमेंट होता आमच्या लव्ह स्टोरीचा. तर आम्ही आलो इथे स्माईल कॅफे, जे की आम्ही पहिलीच भेटलेलो याच कॅफेत. सो मेमरीज थोड्याशा क्रिएट केल्या. असा होता दिवस. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये.